भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषानंतर आता त्याच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय. भारतानं ICC वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळाडूंकडून मोठा जल्लोष करण्यात आला. संपूर्ण संघ मैदानावर आनंद साजरा करत होता. त्याचवेळी हार्दिक पांड्या त्याची कथित गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्यासोबत मैदानात फिरताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये दोघे एकत्र फिरताना, एकमेकांना किस करताना आणि नंतर स्टेजवर जाऊन झोपल्याचंही दिसत असल्याचा दावा केला जातोय. त्यावेळी हार्दिक पांड्याच्या गळ्यात भारतीय तिरंगा गुंडाळलेला होता. याच कारणामुळे पुण्यातील वडगाव शेरी येथील वकील वाजेद खान यांनी हार्दिक पांड्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली असून राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक अधिनियम 1971 अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार सेलिब्रेशन दरम्यान हार्दिक पांड्या तिरंगा अंगावर घेत मैदानाच्या कोपऱ्यात झोपल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच तिरंगा गुंडाळलेल्या अवस्थेत असल्याचंही काही फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचाही दावा करण्यात आलाय. दरम्यान या संदर्भात शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी स्पष्ट केलं की हार्दिक पांड्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वकिलांनी दिलेला तक्रार अर्ज स्वीकारण्यात आलाय आणि त्याची पुढील तपासणी सुरू आहे. म्हणूनच आता पुढे पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करणार का की हा वाद इथेच थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.